ओम श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. आजच्या भयगताला आपण सुरुवात करणार आहोत. आज आपल्यासोबत माननीय आदरणीय करण महाराज आहेत. थोडक्यात आपण त्यांचा परिचय जाणू आणि लगेचच आपण ज्या आहे भयगता त्याला सुरुवात करूया. ठीक आहे. करण महाराज, थोडक्यात तुम्ही आमच्या दर्शकाला तुमचा परिचय द्या आणि डायरेक्ट कथाला सुरुवात म्हणजे जे आहे तुमच्या वडिलांसोबत घडलेली जी घटना आहे त्या घटनाविषयी डायरेक्ट तुम्ही सुरुवात करा आणि आम्हाला सांगा की वडील त्या घटनेतून कशा पद्धतीनं बाहेर आले, कसे सावरले त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. आणि अजून जर अशा भयकथा तुम्हाला सांगायच्या असतात तर मी खाली मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे, व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि मी तुमच्यासोबत तुमची भयकथा ऐकायला उपस्थित राहील. तर सुरुवात करूया. चला. धन्यवाद महाराज. जय श्रीराम. जय श्रीराम. महाराज, माझं नाव करण जवंजार, मी राहणार परभणीचाच आहे. तर यामुळं असं मला खूप चांगलं वाटलं की जे शिंदे महाराज आहेत ते आपल्यासोबत सगळ्यासोबत भयकथा शेअर करायला आहेत. कोणासोबत काय झालेले अनुभव ते शेअर करायले आहेत. बाबा असते किंवा नसते म्हणजे एक बी आपल्याला प्रश्न होता तर ते बी आज आपल्या या ब्रॉडकास्टमधून क्लिअर होऊन जाईल की भूत असतो किंवा नसतो बी. तर मी सांगायला हे करतो की जेव्हा माझे वडील ड्रायव्हर होते, माझ्या वडिलाकडे टेम्पो होता, माझे वडील व माझे आत्याचा नवरा आम्ही दोघं जाऊ लागले. तर दोघं जाता जाता बघा एका नदीचा पूल आला. पुलाच्या पुढं गेले असं संध्याकाळी 1:15 वाजला होता. म्हणजे त्यांचं काय झालं माहिती आहे का, थोडं मग म्हणजे दाजी म्हणजे माझ्या आत्याचा नवरा म्हणजे माझ्या मामाच लागतं समजा. तर त्याने काय केलं माहिती आहे का, असं टेम्पोमध्ये जाऊ लागले. मग त्याच्यासमोर एक बाई आली, एक स्त्री आली, खूप सुंदर दिसायला होती स्त्री. मग ती बाई महिला खूप छान दिसायला होती म्हणून यानं वाटलं कशी काय एवढी मोठी स्त्री त्या फुलावर बसली. मग त्यासाठी त्याने काय केलं माहिती आहे का महाराज, टेम्पो थांबविला. मग ते बघायची ती इतकी सुंदर होती. आणि आता वडिलाला म्हणजे ते मामाला वाटलं की बाबा कशी काय थांबविला, म्हणजे कशी काय इथं इतक्या 1:15 वाजला आणि गाडी बसली. आणि तिथं जायच्या आधीच त्याचा टेम्पो पंक्चर झाला. मग हे म्हणजे बाबा स्टेपनी नाही. मग त्यानं काय केलं माहिती आहे का, आता कसं तरी कुठं जावं काय करावं. मग त्या बाईला विचारलं की बाबा महाराज, जाऊन विचारलं की बाई तुम्ही कुठल्या आणि तुम्ही इतक्या उशिरापर्यंत तिथं काय करता. मामाने विचारलं जाऊन. मग वडील बी केले सोबत. मग माझ्या वडिलाची नजर तिच्या असं बोलता त्याच्या चरणाकडे गेली, पायाकडे गेली. पाय बघितले तर पाय तुम्हाला माहितीच आता पाय बुटाचे वगैरे ते उलटे असतात. ते उलटे पाय बघितल्यानंतर मग वडील म्हणू लागले की दाजी आपण आता इथून निघा लागेल, कारण की तुम्ही बायाकडे लक्ष केलं का म्हणतात किंवा लांब जाऊ. ती बाई म्हणली त्या बाईला कुठं यायचं म्हणजे तिला आता ते 2 शिकार भेटले, आता तिला मारायचं शेवटी कसं ना कसं तरी. मग हे काय म्हणले बघितलं पायाकडं. मग दोघं काय केलं, दोघांना बघितलं. मग माझे ते मामा होते त्यांना काय ते पळाले दोघं जणांमध्ये पाणी मी थोडं म्हणले थांब म्हणले आम्ही यायलो पाणी घेऊन येतो तुम्हाला प्यायला. ते म्हणली जाऊ द्या म्हणली चांगलं होईल पाणी आलं तर. हो आणा म्हणली ती पाणी म्हणा. गेले हे बसले टेम्पोमध्ये. आणि तुम्हाला तर माहीत कसं जे लोकांची वस्तू असते त्या वस्तू कशी ती बाई येत नसते. आणि नंतर काय केलं तिनं तिकडून मग ती भयानक कुपामध्ये आली ना यायली तिला माहीत नाही. मग वडिलाला यायला म्हणाली मला जाऊ दे म्हणायली, मला या म्हणे तुम्ही खाली उतरा म्हणायली, मला सोडा म्हणायली. ते म्हणे ना आम्ही येऊ शकत नाही, आम्ही टेम्पोमध्ये बसलो. तेच म्हणजे आता भूताचं म्हणलं कोणी घेणार झालं. मग ती म्हणजे मामाला काय झालं झटका बसला. त्याला खूप देव धर्म दाखवला हे केलं त्याला. मग तरी कोणी येईना समजा त्याला 4-5 वर्ष त्याला गुण चालू होता, येड्यासारखं वगैरे करू लागले समजा. ते खूप काही त्याच्यासोबत बी नंतर विचित्र घटना घडल्या. घरातली बाई दिसू लागले त्याला. मग त्या बाईचे आवाज येऊ लागले असं काही एखाद्या बाईचे आवाज असे ऐकू लागले की त्याचे कान असं वाटलं की आजूबाजूलाच बाई आली नाही संध्याकाळी. झोप येणं गेली म्हणजे एवढ्यासारखं एक परिणाम झाल्यासारखं होऊ लागलं बघा. तर तुम्ही हे ठेवलं भयकथा सांगायचा तर याच्या म्हणून मी आज तुम्हाला ही कथा सांगितली. कथा म्हणजे अनुभव झालेला एका व्यक्तीसोबत.
तर आता समजा ते त्याचं वया मानाने त्याला तब्येत वगैरे आता ठीक आहे समजा सध्या. त्याला देवधर्म दाखविला, हे केलं, जाग्यावर नेलं, बजरंग बली गेलं, मारुतीच्या म्हणजे नेलं होतं त्याला. थोडी तांत्रिक अडचण आल्यामुळं आपण थोडंसं स्टॉप झालतो. आपण जी कथा महाग चालू होती भयकथा, तिथं आता आपण आपली थोडीशी कंटिन्यूमध्ये चालू ठेवू. करण महाराज, तुमचे मामा घाबरू लागले, हो अत्यंत घाबरू लागले. त्यांना ती बाई दिसू लागली कुठं, आणि त्या बाईच्या कानामध्ये पण आवाज येऊ लागले. ते तुमच्या डोक्यावर परिणाम झाला असं थोडक्यात तुमचं म्हणणं आलं, की ते म्हणजे वेड्यावणी करू लागले आणि त्याचा कुठंही इलाज वगैरे होईना गेला. तर तुम्ही काय उपाय केला, म्हणजे मामा पुढे करून काय उपाय केला ज्यातून ते बाहेर निघाले? सर्वप्रथम सांगायला गेलं आपण तर असं म्हणलं जाते की भूत प्रेत जर बाधा झाली तर पहिली गोष्ट म्हणजे जे मारुती राया आहे आपला बजरंग बली त्याच्यापाशी जातात. तसंच सर्व पहिलं तर आम्हाला काय वाटलं, ते वडिलांना बघितलं, मग वडील सोबत होते, मग त्याला काय झालं की बाबा येला बाई लागली. मग त्यानं काय केलं माहिती आहे का, आता ती बाई निघणं हे भ्यायले, त्याला आवाज ऐकू यायले, ते येड्यासारखं करायले. मग येणं काय केलं माहिती आहे का महाराज, जे बाई होती मग तिच्यासाठी आता लोक म्हणतात एकदा गड्याच्या अंगात जर बाई शिरली तर ती केव्हा निघू शकत नाही. एक आता जी मान्यता आहे ती भूताचं एक स्त्रीचं कामच आहे की बाबा गड्याच्या अंगात शिरले की निघणं आवड आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप कुठं जे बजरंग बलीचे मंदिर त्याची उपासना काय सांगितली. तर काय आता एकदा टेन्शन फॅट बसल्यावर डोक्यावर तर कसं होतंय तसं त्याला एवढ्यासारखं होऊ लागलं बघा. काही सुचलं त्याला कुठं जावं काय जावं. आता घरचे बी परेशान, जसं माझ्या आत्या, घरचे लेकरं द्यायचे. मग आता असं करीत खूप त्याला दाखविलं बघा, काही इलाज होईना. इलाज होईना तसं तर मग त्याला देवाच्या म्हणजे मारुती रायाच्या त्यानं बरं झालं बघा. पुढे चलून त्याला हे केलं तर काही शब्द बोलायचे असं महाराज. ही घटना किती वर्षाखालची? महाराज या घटनेला बघा तरी बी 10-12 वर्ष होत असतात. 10-12 वर्ष. आता त्यांची तब्येत एकदम मस्त आहे. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम आला का, म्हणजे त्या बाईचा वापस नंतर मारुती रायाची उपासना केल्याच्यानंतर ठीक झाली, त्याच्यानंतर काही अशामध्ये काही प्रॉब्लेम आला का थोडं नंतर कालांतरानं? कालांतरानंतर काही प्रॉब्लेम आला नाही समजा. तरी बी आता त्याला दररोज जी मारुती रायाची हनुमान चालीसा आहे ती वाचितात. आता सध्या काम वगैरे सोडत आहे ना, आता घरी बसूनच असतात बघा ते. आता सर्व काही ठीक आहे ते समजा, मानसिकता बी त्यांची मनस्थिती वगैरे सर्व काही ठीक आहे. अशा अजून भयकथा आहेत का तुमच्याकडे? अशा तर भयकथा खूप काही घडलेल्या आहेत. जसं की वडिलांना सांगावं की जे लहानपणी असतात, लहानपणी त्याच्या गावाकडं काय व्हायचं माहिती आहे का, हे संध्याकाळी 5लाच उठायचे. आता तेव्हा काही शौचालय वगैरे काही नसायचे. तर म्हणजे माझी आजी, वडिलाची आई, तर लहानपणी त्याला घेऊन जायची. तर अशीच घेऊन गेली बघा, घेऊन गेली. मग ते जे स्वच्छ जागा बसले, मग त्या जागेवर काय झालं माहिती आहे का, की कुंच जायला सावली दिसायली. माझ्या वडिलाला दिसायली सावली, माझ्या आजीला दिसायली. माझ्या आजी काहीच महिना माझ्या वडील लहान होत तेव्हा. ते म्हणायचे काय म्हणायचे एवढं मोठं काय म्हणजे काय नाही. आजी म्हणजे जरा हे होती बहादूर समजा, भेट नव्हती कशाला पूजाला वगैरे. मग तिने काय केलं माहिती आहे का, ती म्हणली काय नाही म्हणली ते खंबा आहे म्हणून सांगितलं वडिलाला. तर वाटलं खंबाच असेल. तर ती गोष्ट ते नंतर सांगितली. नंतर त्याला जसं जसं भूताचा परिचय झाला, भूताच्या लोकांच्या गोष्टी ऐकू लागले, तेव्हा त्याला कळले की बाबा त्या टायमाला ती एवढी मोठी सावली म्हणजे मनुष्य होता, ती प्रेत आत्मा होती, ती एवढी मोठी दिसू लागली. तर त्याच्यावर त्याला कळालं बघा की बाबा भूत असतात. आणि असं नाही की आपण म्हणू शकत नाही, भूत असतात, बाहेरच्या बाधा असतात. आपण सर्व काही माणसानं देवधर्म केला पाहिजे, देवापाशी गेलं पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे बाबा आपल्यासोबत काय झालं, काही महाराज लोक बी असे असतात. जसं की आपले शिंदे महाराज, तुम्हीच समजा महाराज, तुम्ही अशा भूत प्रेत त्या लोकांना कंट्रोल करू शकतात. की म्हणजे मी जेव्हा माझ्या एका मित्राला तुमच्यापाशी आणलं, दर्शक जेव्हा महाराजापाशी एका माझ्या मित्राला आणलं, आता मी त्याचे नाव घेऊ शकत नाही कारण ते मला सांगितलं त्यानं नाव घेऊ नको म्हणून. तर ते एक XYZ माझा मित्र आहे, तर त्याच्यामुळे मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, त्यानं मला सांगितलेलं आहे.
तर मला तुम्ही त्याला ठीक केलं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ते कुठंच ठीक होईने गेलं त्यानं तसं म्हणजे मारुतीची हनुमानच्या आई जरा वाचेला वाटत गेली. जसं महाराजा संवादामध्ये ते राहिलं, महाराजाच्या दरबारामध्ये ते आलं, जसं जसं त्याला ते एक आत्मा म्हणजे ती देवी शक्ती त्याला प्रतिसाद देऊ लागली की बाबा तू वाच, हनुमानच्या आईचा वाच, सुद्धा नाहीतर आज समजलं तुला नरकामध्येच हे का लागणार, तुला येड्यासारखं करावं लागणार वगैरे वगैरे. खूप काही त्याला मी प्रश्न हे केलेलं आहे, त्याच्याबरोबर मी घटना घडलेल्या आहेत. गुरुदेव शिवशक्तीच्या कृपाशीर्वादानं सर्व काही चांगलं होते, आनंदाची गोष्ट आहे. तो विषय वेगळा राहिला. कारण महाराज तुम्ही 2 घटना सांगितल्या, व्यक्तिगत तुमच्यासोबत अशी कोणती घटना घडली नाही का? महाराज कसं आहे माहिती आहे का, माझ्यासोबत बघा आतापर्यंत एक घटना घडली नाही तसं मला गेलं तर. ठीक. दर्शकांनो, करण महाराजांनी त्यांच्या वडिलांसोबत व त्यांच्या मामांसोबत घडलेल्या ज्या 2 घटना तिथं आपल्या समोर सादर केल्या आहेत. आणि आपल्या ह्या व्हिडिओचा कसलाही म्हणजे असा उद्देश नाही आहे की अंधश्रद्धाला आपण पसरवायला, असा उद्देश नाही आहे. ही त्यांच्यासोबत घटित घटना, त्यांचे अनुभव व्यक्तिगत, तर ती तिथं सांगण्यात येत आहे. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपण अंधश्रद्धाला वाव देत नाही आहे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. जर कोणाला आपली जे अनुभव आहेत, जसं करण महाराजांनी ते येऊन शेअर केले त्यांचे अनुभव, जर कोणाला करू वाटत असतात तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अत्यंत गरिबाचा हे पॉडकास्ट आहे असं समजून, आणि कृपया सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमः पार्वतीपते शिव हर हर